महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केली असल्याचा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे। शारदा हिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन करून सांगितले की तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात या। भारतीय सैनिक कपिल बागुल यांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी तो जाणार तेवढ्यातच माहेरील मंडळी दाखल झाले। त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी ही माहिती जाणून घेत कारवाईला सुरुवात केली आहे। 2010 ला कपिल बागुल आणि शारदा या दोघांचा विवाह झाला होता। त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नी शारदा बागुलचा छळ करत होता। याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षात तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु महिला आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही असा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यावेळी कपिल बागुल याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ही मागणी त्यांनी केली होती। कपिल बागुल याने पत्नी शारदा बागुलचा मध्यरात्री मारहाण केली। त्यानंतर मुलगी चारवी व मुलगा चैतन्यला संभाजीनगर येथे नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे। बागुल कुटुंबियांनी मुलगा मुलगी याचा शारदाच्या वडिलांकडे ताबा द्यावा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात येत आहे। मी राहणार बळगाव। माझ्या बहिणीचा खून झालेला आहे। माझे जे बहिणीचे मिस्टर होते ते इथं होते आर्मीमध्ये, धुळ्याला राहतात। धुळ्याचे राहणारे आहेत ते। छेडखानी करत होते, पैशांची मागणी करत होते, मारहाण केली, मर्डर केला। तसेच 1 वर्षापासून मारहाण करत होते आणि आम्ही महिला याच्यात केस बी केली आणि प्लस पोलीस डिपार्टमेंटने बी केस केली, त्यांच्या याच्यात बी केस केली। त्यांचं नाव काय आणि ते आता सध्या कुठं होते? आर्मीमध्ये आता ते सागरला आहेत सध्या। 6 महिने त्यांची रिटायरमेंटला बाकी आहे। त्यांचं नाव आहे कपिल बागुल, राहणार धुळ्याचे। तुमच्या बहिणीला किती मुलं आहेत? 2 मुलगा आहेत, 1 मुलगी 1 मुलगा आहे। ते आता तुमच्या ताब्यात आहे का? नाही, त्यांच्याकडे आहे आता। ओके। आणि काय घटना झाली? आज 29 तारखेला माझ्या मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बागुल हिला अकस्मात मृत्यू दाखवण्यात येतोय। तिला मारहाण झाली आहे आणि तिला अगोदरपासूनच छळ करण्यात येत होता। त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी 5 वाजता फोन केला की सिरियस आहे बुवा, आणि 5:30ला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली आहे। मग अर्ध्या तासातच असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि फोन करून सांगतो त्याच्या शालकाला की तू एकटा ये, कोणाला सांगू नको बुवा, तू एकटा येऊन मी इथं भेट, तुझी बहीण वारली, तू छातीवर दगड ठेवून मोठ्या हिमतीने इथं धुळ्याला ये असं त्यांनी सांगितलं। आता झालेल्या घटनेचं त्यांनी केलेल्या वाईट कृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडक सजा कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने। घटनेनंतर कपिल बागुल हा पळून गेला असून तो धुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे। त्याची प्रकृती ठीक असून तो नाटक करत असल्याचाही आरोप शारदा हिचा भाऊ भूषण महाजन आणि त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। पोलिसांनी तातडीने कपिल बागुल यांना अटक करावी अशी मागणी महाजन कुटुंबियांनी केली आहे। तोपर्यंत आम्ही शारदा हिचा अंत्यसंस्कार करणार असा पवित्रा देखील महाजन कुटुंबियांनी घेतला होता। मला म्हणजे काय घटना झाली इथं? अरुणा ईश्वर महाजन बडगाव। शारदा ही माझी नंदनबाई होती। तिचं जसं लग्न झालं तो तिच्याशी कपिल बागुल हा तिच्याशी 4-5 वर्ष चांगला व्यवस्थित वागला, बोलबाळ होतं तोपर्यंत। पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला, जागा घेतली, तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा, तुझ्या बापाकडनं पैसे आणा असं ती सांगायची। माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची। तेव्हापासून तो शारदाचा छळ करायला लागला। तेव्हापासून तो छळ चालू केला त्यांनी, तर आता शेवटी त्यांनी तिला जमिनीमध्ये गाडलं, तेव्हा तो शांत बसला। लग्न केव्हा झालं त्यांचं? लग्न केव्हा झालं? 2010 मध्ये। त्यांना किती मुलं आहेत? 2, 1 मुलगी 1 मुलगा। नाव काय त्यांचं? त्याचं नाव लाडू आहे मुलाचं, आणि तिला तर आम्ही आज चूज म्हणतो मुलीला। किती वर्षाची आहे ती आहे ना 10 वर्षाची, तिसरी महिला जाते आणि मुलगा आहे 6 वर्षाचा आहे। हो बोला। आणि महिला आयोगाला बी केस टाकली होती
मागच्या वर्षी टाकली होती आणि परत बडगावला पण केस टाकली होती आणि आमच्याकडे राहिली पण 2-2.5 महिने. त्याच्यानंतर तिला आम्ही बोलून म्हणून बडगावला पण महिला आयोगाला केस टाकली होती, पण त्यावेळेस त्यांनी काही दखल घेतली महिला आयोगावाल्यांनी. त्याच्यामुळे आज आमची पोरगी आमच्या हातातून चाललेली आहे. तेव्हा त्यांनी काही केलं असतं तर आज आमची पोरगी जिवंत राहिली असते. मिलिटरी ऑफिसला पण लेटर पाठवलेलं होतं. सांगा ना तुमची मागणी काय आता? तुमची मागणी काय आता? तिला न्याय मिळावा, त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि तिच्या सासूला पण व्हावी फाशीची शिक्षा. सासूचं नाव काय? सासूचं नाव काय? त्यांनी आघाडी टाकी दिली, त्यांनी चितेल होतं ताई मरावा आणि मी सुकणार राहावा आणि त्याला सुकणार राहू देणार नाही. 4 वर्षापासून पोर त्रास भोगत होती. ती घरात सांगत नाही होती, कोणाला सांगत नाही होती. ती लढून तिच्या आई राहिली असती ती एवढं कंडिशन राहिलं असतं नाही. तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.